मोरे या खेळाडूसाठी पारितोषिक आलंय 3 6 षटकार हॅट्रिक साठी किंवा चौकार हॅट्रिक साठी 1000 रुपये पारितोषिक आहे महादेव चौधरी यांच्याकडून. सागर मोरे या खेळाडूसाठी पारितोषिक. सामना ऑन आपण करणार आहोत. आजच्या दिवसातील ही शेवटची लढत आहे. 11:22 झालेत आणि ही शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टॉस या मॅचचा जिंकलाय तो शिवतेज तुरमाळे या संघानं. टॉस जिंकून प्रथमता घेतलाय तो गोलंदाजी करण्याचा निर्णय फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलाय ते देवीदास इलेव्हन कुडावे या संघाला. सलामीची जोडी ऑन स्ट्राइक एंड वरती नचिकेत पाटील आणि नॉन स्ट्राइक एंड वरती सागर मोरे. स्पीडअप करा. चला पंच विजय बाळाजी सर जरा स्पीडअप घ्या, टाइमपास करू नका. पहिला गोलंदाज साहिल चौधरी. चला सामन्याला करूया सुरुवात. क्वार्टर फायनल नंबर 5. पहिलाच बॉल सुरेखरित्या डिलिव्हर झाला. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. राईट मुहूर्त विकेटनं गोलंदाजी करत असताना अगदी चांगल्या लेंथ वरती हा चेंडू पिच झाला आणि तदनंतर मात्र बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. पहिला बॉल आलाय डॉट. पॉवर प्ले नंबर 1 चं षटक. पहिलं षटक पॉवर प्लेचं आपण पाहतोय. 2 फिल्डर आहेत, तिसार सर्कलच्या बाहेर आहेत. इथून मात्र फिल्डिंगची रचना पूर्णपणे ओपन. खेळाडू फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंसाठी आता ही सुवर्ण संधी आहे. 2 फिल्डर फक्त आतमध्ये बाहेर आहेत. इथून हा फटका अगदी गॅप मधून खेळायचा होता. फिल्डर तैनात आहेत. एक धाव होईल कंप्लीट. पहा दुसरीचा प्रयत्न नाहीये. थ्रो अगदी वेगाने झालाय. एक सिंगल रन फक्त या चेंडूवरती. सिंगलच्या मदतीनं एक धाव संख्येच्या मदतीनं कुडावे संघाचं मात्र खातं ओपन झालंय. एक धाव लागले धावफलकावरती. आता स्ट्राइक एंड वरती सागर मोरे एक विस्फोटक खेळाडू कुडावे टीमचा. पहिलाच बॉल थोडासा खूप टप्प्याचा टाकलाय. अगदी चांगल्या स्पॉट वरून बॉल मात्र टॉस झाला. टप्पा खाल्यानंतर विकेट किपर कडे विसावला आणि इथून मात्र तिसरा चेंडू निर्धाव पाहायला मिळेल. 3 बॉल 1. चौथा चेंडू घेऊन गोलंदाज या ठिकाणी तयार आहे. पुरेशा चांगल्या स्पॉट वरती अगदी ओव्हर पिच फुल्लर लेनचा हा चेंडू आपण पाहतोय. जिथे सुरुवात चांगली करून देण्याची जिम्मेदारी स्वतःवरती घेत पहिल्या ओव्हर मध्ये गोलंदाज साहिल चौधरीच्या माध्यमातून फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी मात्र फेकताना आपण पाहतोय. सर्वांनी दीपक रुद्र यांचं शुभागमन या मंचावरती. त्यांना देखील विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. या स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. आई 11 क्रिकेट क्लब डेरवली आयोजित आमदार ट्रॉफी 2025 आपण पाहतोय. ओ इथून बॉल मात्र हवेत आहे. डिस्टन्स कव्हर होईल का? क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. पहिला विकेट आणि 440 ओव्हरचा मोठा झटका लागला. तो देवीदास इलेव्हन या कुडावे या संघाला. फलंदाज सागर मोरे बॅक टू द डिपार्ट. सन्माननीय दीपकजी उद्रे यांचा सन्मान आपण व्यासपीठावरती करतोय. या स्पर्धेच्या वतीने आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचा यथोचित मान सन्मान आपण निश्चितपणे करतोय. अगदी 5 दिवस ही स्पर्धा आपण पाहिली आहे. 5 दिवसामध्ये बरेचसे प्रेक्षक अतिथी मान्यवर या ठिकाणी मात्र येऊन गेलेत. सगळ्यांचा यथोचित मान सन्मान स्पर्धेच्या वतीने झालाय. शेवटचा एक चेंडू या ओव्हरचा मात्र बाकी आहे. एक बाद एक ही थोडीशी दुर्दैवी स्थिती, नाजूक स्थिती आपण बॅटिंग करत असताना देवीदास इलेव्हन कुडावे या संघाची पाहतोय. शेवटचा बॉल बॅटची कट. इथून फिल्डिंग छान पाहायला मिळाली आहे. अगदी आपल्या टीम साठी आपल्या गावासाठी डायव्ह देखील फेकताना आपण फिल्डरला पाहिलंय. एक सिंगल रन शेवटच्या बॉलवरती. सिंगलच्या मदतीने पहिल्या ओव्हरची होईल समाप्ती. चांगली गोलंदाजी साहिल चौधरीने मात्र केली आहे आणि पहिल्या ओव्हर नंतर धावसंख्या धावफलकावरती 1 बाद 2.
कोणत्याही खेळाडूंना कुडावी संघाच्या 3 बॉलवरती 3 षटकार 3 बॉलवरती 3 चौकार जर लगावले तर महादेव चौधरी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिल्या ओव्हर मात्र चांगल्यारीत्या डिलिव्हर केली आहे गोलंदाज साहिल चौधरी. अगदी फक्त एक धावा संख्येचं षटक मात्र हाताळलं गेलंय. इथून दुसरा षटक स्टार्ट होईल. दुसऱ्या षटकासाठी शिवतेज तुरमाळे टीम कडून गोलंदाज सौरभ वांगिलकर हा गोलंदाज आपल्याला पाहायला भेटेल. चला मॅच ऑन करा, टाइमपास नको. अगदी पहिला विकेट स्वस्तात बाद झाला. सागर मोरे गोल्डन डकचा शिकार मात्र ठरला. त्यानंतर आपण पाहतो की नचिकेत पाटील आणि रिषभ कोंडिलकर ही जोडी मैदानात आहे. नचिकेत पाटीलने 2 चेंडू खेळले, 1 धाव संख्येवरती तो खेळतोय. त्याचा साथी फलंदाज रिषभ आपण पाहिला तर 1 चेंडू आणि 1 धाव संख्येवरती तो देखील खेळतोय. राईट आर्म मोर द विकेट न ऑन स्ट्राइक एंड वरती फलंदाज असेल तो रिषभ कोंडिलकर, तर गोलंदाज सौरभ वांगिलकर गोलंदाजी मार्कवरती. दुसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू, टोची कटा आणि इथून बॉल मात्र सीमा रेषेच्या जवळ. फिल्डर डाऊन दी बॉल, 1 मोर विकेट डाऊन. दुसरा खेळाडू या ठिकाणी आपण पाहिलं तर देविदास इलम कुडावे संघाचा झालाय बाद. बॉलवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्नात बॅटची कट घेऊन बॉल अगदी बराचसा दूर आला, परंतु तिथून मात्र कॅच घेतली जाते. दुसऱ्या विकेटचं पतन. नंबर 2 चा खेळाडू रिषभ कोंडिलकर देखील बाद होताना आपण पाहिला. प्रतीक पाटील नवीन फलंदाज स्ट्राइक एंडला. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न व्ही शेप मध्ये, लॉंग ऑफच्या मधून दोन्ही फिल्डरला चकवून बॉल सीमारेषा पलीकडे चौकार. चौकार. इथून विकेट काढण्याचा प्रयत्न, बॉल मात्र हवेत. फिल्डर झेल घेण्याच्या प्रयत्नात होते. 2-2 3-3 4-4 फिल्डर बॉलचा पाठलाग करत असताना 2 धावा मात्र धावून कंप्लीट. 2 धावा. प्रतीक पाटील 2 बॉलवरती 6 धावसंख्या बनवून संघाला 8 धावसंख्येवरती पोहोचवलाय. अगदी 3 चेंडू या षटकातील फेकून झालेत. सौरभ या गोलंदाजावरती थोडंसं आक्रमण पाहायला मिळालंय. षटकार आणि त्यानंतर मात्र 2 धावा, धावसंख्या 8 या धावसंख्येवरती. इथून देखील थोडीशी खराब कामगिरी आहे. संघाला कमबॅक करण्याची गरज आहे. सागर आणि त्यानंतर आपण पाहिलं तर रिषभ आता पवलेन मध्ये परतला. नचिकेत पाटील वरती या मॅचची पूर्णपणे जिम्मेदारी आहे. यावेळेस मात्र क्रॉस बॅटनं मारण्याचा प्रयत्न होता. शफल झाले, जागा बनवली होती, परंतु त्यानंतर गोलंदाज सौरभनं मात्र फलंदाजाला अगदी फॉलो केलं. वाईट लाईनच्या थोडस जवळून चेंडू पिच होणारा निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. चौथा चेंडू आला डॉट. या ओव्हरच्या अजूनही 2 बॉल मात्र बाकी आहेत. प्रतीक स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. हा चेंडू बराचसा दूर आहे. अगदी त्याच लेंथ वरती चेंडू ठेवायचा होता. मागील बॉल आपण सेम पद्धतीचा पाहिला. अगदी त्याच दिशेनं आतमधीतल्या दिशेने थोडासा पिच झाला, परंतु हा चेंडू अतिरिक्त बाहेर पाहायला मिळालाय. आणि पंचाने इशारा दिला की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रनच्या मदतीने धावसंख्या पोहोचेल ती 9 या आकड्यावरती. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. या 2 बॉलवरती एखाद दुसरा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाज प्रतीक पाटीलचा जरूर असेल, परंतु गोलंदाजी कशी होईल ते मात्र आपल्याला पाहावं लागेल. ऑन साइडला यावेळेला ताकदीनं फटका. इट्स अ बाहुबली 6. फलंदाज प्रतीक पाटीलच्या बॅट मधून षटकार.
षटकार. चला टीम मीटिंग घेऊ नका, पहा पंच देखील तुम्हाला सांगतायत की तुम्ही प्रत्येक बॉल मागे मीटिंग घेऊ नका. धावसंख्या 15 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक आहे, जिथे पहिल्या ओव्हर मध्ये गोलंदाज साहिल चौधरीनं फक्त 1 धाव खर्च केली होती, तिथे दुसरा गोलंदाज सौरभ वरती थोडं आक्रमण पाहायला मिळालंय. आतापर्यंत 14 दिल्यात. यावेळेला देखील हेलिकॉप्टर चढवण्याचा प्रयत्न, फक्त एक सिंगल फिल्डिंग चांगली झाली आहे. शेवटच्या बॉलवरती 1 रन आणि 2 ओव्हर इथून होईल समाप्त. 2 ओव्हर नंतर धावसंख्या धावफलकावरती 2 बाद 16 धावा. डीजे जरा लक्ष असू द्या, ज्या वेळेला षटक संपेल त्यावेळेला गाणी वाजवा, अदरवाइज वाजू नका. शेवटचा बॉलर कल्पेश गायकर. फुल टॉस बॉल पाहायला मिळालाय. छान फटका, ऑन द राईज फटका पाहायला मिळालाय. लॉंगॉलच्या वरतून फलंदाज प्रतीकच्या बॅटमधून हा षटकार. पहिल्याच बॉलवरती 6, 22 धावा संख्या. हा चेंडू देखील बॅकफुट वरती येऊन मारण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन कडे चेंडू चालला. एक सिंगल रन या चेंडूवरती आणि सिंगलच्या मदतीने 2 बॉल नंतर धावा संख्या धावफलकावरती 2 बाद 23. 23. गोलंदाज या ठिकाणी तयार आहे. यावेळेला फटका ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअर लेगला फिल्डिंग चांगली झाली. फक्त एक सिंगल रन, सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढेल आणि धावसंख्या पोहोचेल 24 वरती. 24 लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसऱ्या षटकातील अजून 3 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. कल्पेशने आज खास प्रभावित केलंय. अरे गोलंदाजी आणि त्या बरोबर फलंदाजी देखील चांगली. हेलिकॉप्टर लुकण्याचा प्रयत्न होता, इथून फिल्डर कडून थोडीशी मिसफील्ड आणि मिसफील्डची चुकीला नाहीये माफी, येईल चौकार. अठ्ठावीस धावा धावफलकावरती. 2 बॉल शिल्लक आहेत. हा चेंडू देखील चांगला फटका पाहायला मिळालाय. ऑन साइडला यावेळेला देखील गॅप मधून बॉल फील्ड करण्याचा प्रयत्न होतोय. बॉल फील्ड केलाय देखील. तिसरीचा प्रयत्न, तिसरी ताटी वेगाने परतलेत. इथून पाहावं लागेल काय घडलंय. 3 रन कंप्लीट. गुड रन इन बिटवीन द विकेट. चित्तेच्या चपलाईनं आणि हरणाच्या गतीनं 3 धावा. 31 धाव संख्या धावफलकावरती 31. आणि हा या षटकातील शेवटचा बॉल. शेवटचा बॉल जिथे सुरुवात खराब, परंतु सुरुवात जरी खराब असली तरी आमची बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे हे सांगत असताना फलंदाज प्रतीक पाटील सूत्र स्वतःच्या हातात घेऊन 9 बॉल आणि 27. हा देखील चेंडू ऑन साइडला पुरेशा फिल्डरच्या हातामध्ये. सिंगल रन कंप्लीट. डबलचा प्रयत्न इथून थोडासा जड होईल. डबल धाव नाहीये, मिळेल ती फक्त एक सिंगल. 3 ओव्हर कंप्लीट झाल्यात. सुरुवात ढासळली होती, शेवट चांगला केलाय प्रतीक पाटील आणि कुडावे या संघानं. 3 ओव्हर नंतर धावसंख्या धावफलकावरती 3 बाद 32. आणि इथून मात्र पुढच्या 18 बॉल वरती हा सामना जिंकण्यासाठी आणि सुपर 5 मध्ये प्रवेश करण्यासाठी शिवते तुरमाले संघाला 3 ओव्हर मध्ये 33 धावसंख्येची गरज.
कशी फलंदाजी होईल. कॉम्बॉक्स मध्ये आम्ही करणार आहोत चेंज. कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील. व्हॉइस ऑफ कुडावे शेखर पाटील सर. तोपर्यंत देऊया डीजेला एक थोडीशी संधी. शुभमजी म्हात्रे यांचा आवाज तुम्ही ऐकला. व्हॉइस ऑफ वयाल आणि त्यानंतर आपण पाहू शकाल त्यांचा आवाज तुम्ही ऐकताय. अमितजी पाटील. व्हॉइस ऑफ आपण पाहिलं तर मॅन फ्रॉम तारा. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला. कुडावे टीमने प्रथम बॅटिंग करत असताना जमवल्या धावसंख्या टोटल 32 धावा. म्हणजे आता 11च्या सरासरीनं 33 धावा करायच्या टीम तुरमाळे संघाला. अगदी जर पाहिलं ना आपण जवळची गाव आहेत कुडावे तुरमाळे अशी जवळची गावं. क्रिकेटच्या पटलावर आपण पाहिलं तर मनामध्ये क्रिकेटची चीड गावाची चीड अगदी पाहायला मिळाली. परंतु क्रिकेटच्या बाहेर मैत्रीपूर्ण संबंध. परंतु क्रिकेट खेळत असताना मैदानामध्ये टीमच्या नावासाठी खेळणं टीमच्या अगदी जिंकण्यासाठी खेळणं हे दोन्ही संघांचा खेळ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायला मिळणार आहे. आजच्या पूर्ण दिवसामध्ये खूप चांगल्या मॅचेस आपण पाहिल्या. अटीतटीचे सामने सर्व पाहायला मिळाले. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आता कोण जिंकून सुपर 5 साठी क्वालिफाय होणार आहे. कोणता संघ जिंकून पुढे सुपर 5 ला दाखल होईल. आणि त्यासाठी सुरू असणारी मॅच 18 बॉल आणि 33 धावेची गरज आहे. जर आपण पाहू शकाल तुरमाली टीमला बघा 3 चौकार आणि 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. विकास पाटील यांच्याकडून. महादेव चोरगे यांच्याकडून 3 चौकार 3 षटकारांसाठी 1000 रुपये. आणि सामना जर जिंकवला तर रोशन उद्रे आणि दीपेश उद्रे यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चला जाऊया मॅचच्या दिशेनं. सामन्याला सुरुवात होईल. चला पाणी द्या. पाणी ड्रिंक्स द्या थोडस मैदानामध्ये. जिथे नजर तुम्ही फिरवाल तिथे तुम्हाला सर्व प्रेक्षक पाहायला मिळतील. इकडे अगदी डाव्या बाजूला तुम्ही पाहिलं असेल अक्षय 11 क्रिकेट संघ कुडावे सर्व टीमचे शिलेदार असतील. ते या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत करूया. त्यांच्याकडून शुभेच्छा येतात या स्पर्धेसाठी. अगदी आपण पाहू शकाल आमची चॅम्बो अगदी तुम्हाला पाहायला. थोड्या दिवसापूर्वी आपण पाहिलं प्रफुल्लला सुद्धा एक मानव द सिरीजची बाईक सुद्धा मिळाली. अगदी बरीच वर्ष प्रतीक्षेमध्ये होता आणि ती बाईक त्यांच्या नावावर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर या स्पर्धेसाठी आपण पाहू शकाल अगदी शुभेच्छा येतात. म्हणजे स्वप्नील पाटील तुरमाळे यांच्याकडून शुभेच्छा येतात. त्यांचं आपण स्वागत करूया. तुरमाली टीम साठी त्यांची शुभेच्छा आहेत. स्वागत असेल स्वप्नील पाटील यांचं स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. नचिकेत पाटील गोलंदाज सज्जा. पहिला गोलंदाज पहिला चेंडू इथून मात्र इनफिल्डला क्लिअर करतोय. क्षेत्ररक्षक होता कुणाल मते आणि त्याच्या वरून मात्र खेळतोय. आलाय हा हा चेंडू आपण पाहू शकाल. अगदी जर आपण पाहिलं असेल ना पंच एकदा वाली ना एकदा वाली आणि एक धावीच्या मदतीने धावसंख्या आता 5 धावा पाहायला मिळतील. अगदी आपण पाहू शकाल या स्पर्धेसाठी आणि कुडावे टीम साठी शुभेच्छा येतात बघा.
जय भावदेवी क्रिकेट संघ कुडावे, अक्षय 11 कुडावे यांच्या माध्यमातून शुभेच्छा असतील. गावचा संघ त्याला सपोर्ट करतायत, परंतु तुरमाळ संघाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा पाहायला मिळतात. दोनही संघांसाठी खूप साऱ्या शुभेच्छांचा वर्षाव, स्पर्धेसाठी वर्षाव अगदी पाहायला मिळतोय. इथून मात्र मॅचला सुरुवात होताना तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी जर आपण विचार केला असेल आता मात्र जाऊया मॅचच्या दिशेनं. चला सामना सुरू करा बघा लगेच. टोटल 5 धावा धावफलकावर जोडल्या. हा चेंडू आपण पाहू शकाल. या वेळेला मात्र बॅक टू द बॉलर, स्ट्रेट फॉरवर्ड स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये टिपला जातो झेल. ज्या खेळाडूच्या विकेटच्या प्रतीक्षेमध्ये होता कुडावे संघ आणि अखेरकार ती विकेट्स मात्र संपादन केली, मिळवली जाते. यंदाच्या वर्षामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असणारा खेळाडू शुभम उदरे हा मात्र निराश थोडासा फलंदाज बाद. चला बघा, जे सुपर 5 मध्ये पोहोचलेले संघ आहे त्यांना विनंती आहे कर्णधाराला की आपण व्यासपीठावर येऊन थांबायचं. बघा, सुपर 5 मध्ये जे संघ पोहोचले त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन थांबा. माझी कळकळीची विनंती आहे बघा, जे कोणाला पारितोषिक लागवायचं असेल ते व्यासपीठावर येऊन आपण लावा, ही माझी विनंती आहे तुम्हाला. कुडावे, तुरमाळे, अजून कुणी प्रेक्षक असतील त्या सर्वांना विनंती असेल, प्रेक्षकांना की बक्षीस लावायचं असेल तर व्यासपीठावर या, जमा करा, त्यानंतर ते पारितोषिक लावा. कॉमेंट्री कंटिन्यू करतोय कारण कॉमेंट्री करू द्या, मॅच चालू आहे, मॅच रोमांचक आहे, त्यामुळे फोन कॉल कुणी करू नका ही विनंती करतोय. बघा, चला जाऊया मॅचच्या दिशेनं. खूप रोमांचक सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. नचिकेत पुन्हा एकदा सज्ज. इथून मात्र आपण पाहू शकाल अगदी फुलटा चेंडू होता, त्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हा चेंडू जर आपण पाहिला असेल तर मग इथून मात्र आलाय अवांतर वाईट येतोय. वाईटनं मात्र धावसंख्या टोटल धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळेल 6 ऑन बरोबर 6 धावा स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळतील. 6 धावा धावफलकावर जोडल्या टोटल करायचे तर आपण पाहू शकाल 33, 11ची सरासरी प्रति षटकामागे, आणि मग नचिकेत अद्यापर्यंत खर्च करतोय 6 धावा. तुरमाळे, कुडावे, कुडावे तुरमाळे जवळची गावं, क्रिकेटच्या पटलावर अगदी आपण पाहिलं तर चांगले संबंध, परंतु मॅच मध्ये अगदी आपण पाहिलं तर कोण जिंकणार, कोण पुढे जाणार, कोण सुपर 5 साठी सज्ज असेल, कोणाला सुपर 5 मध्ये संधी मिळणार, यासाठी दोन संघ एकमेकांच्या समोर. हा चेंडू आपण पाहू शकाल. आता मात्र आपण पाहिलं असेल तर पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेनं आउटसाइड द लेग स्टंप पाहायला मिळतोय, बराचसा बाहेर निघालाय चेंडू, आणि त्यानंतर मात्र आलेला अगदी जर आपण विचार केला तर अवांतर चेंडू आहे. वाईट धाव जोडली गेली, धाव संख्या आता टोटल 7 धावा पाहायला मिळतील. चला विनर कर्णधार बघा, सुपर 5 मध्ये जे कॅप्टन्स जे संघ पोहोचले त्यांना विनंती आपण व्यासपीठावर येऊन थांबायचं आहे. सुपर 5 मध्ये जे पोहोचलेले संघ त्यांच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण येऊन थांबायचं. बघा, हा चेंडू आपण पाहू शकाल, फटका चांगला आहे, गॅप आहे, आणि चेंडू मात्र फरार झालाय वेगानं, गोडीच्या वेगानं डीप स्पर लेगला येतोय. तुरमाली टीम साठी चौकार.
पंचांचा इशारा अगदी नो चेंडू असेल बघा, कारण कमरेच्या वरती पाहायला मिळतोय. त्यानंतर जिथून मूव झाला, जिथून बॅटवर चेंडूला घेतलाय आणि त्यानंतर मात्र ती अगदी ती गोष्ट पकडली गेली आणि त्यानंतर मात्र पंचांनी सांगितलंय नो आणि त्याच्यावर आलाय चौकार. टोटल 5 धावा. टीमची धावसंख्या धावपलकावर आहे 12 धावा. कमबॅक करावा लागेल. इथून मात्र आपण पाहू शकाल, अगदी जर आपण पाहिलं असेल तर फ्री हिटचा चेंडू होता आणि त्या चेंडूवर जर आपण पाहिलं तर मग फक्त रनआउटची विकेट मिळत असते. आणि इथून मात्र आपण पाहताय 12 धावसंख्या धावपलकावर जोडली आहे. शेवटपर्यंत दोन्ही संघ लढताना झुंजताना दोन्ही संघ अगदी या मॅच मध्ये शेवटपर्यंत खेळताना पाहायला मिळतील, कारण दोन्ही संघांना महत्वाची मॅच आहे, अस्तित्व टिकवणारी मॅच आहे. कारण या स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल तर विजय हवा आहे आणि त्यासाठी विजय मिळवणं यासाठी खूप प्रयत्न करणं गरजेचं आहे. इथून मात्र घडलं जातं काय बघा, रनआउटची विकेट आहे की नाही, सुरक्षित पोहोचलाय की नाही, बॅट्समन टॉपिंग क्रीज मध्ये आलाय की नाही हे पाहिलं जाईल. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांना अगदी कामगिरी करावी लागणार आहे. अगदी डिसिजन पेंडिंग आहे, खूप क्लोज डिसिजन पाहायला मिळतोय, परंतु पंच काय सांगतील बघा. कारण एक एक डिसिजन असं आहे की खूप काही सांगून जातं. दोन्ही टीमचं भविष्य आहे, दोन्ही टीमसाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि हे सर्व पाहिलं जाईल. आणि इथून मात्र असेल बॅट्समन रनआउटच्या माध्यमातून फलंदाजाला परतावा लागताय. बॅट्समन झाला आऊट. अगदी आपण पाहिलं तर सुरक्षित पोहोचू शकला नाही, टॉपिंग क्रीज मध्ये चोटी धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि मोठा हादरा धक्का तो तुर्माले टीमला. अथर्व जाधव फलंदाज बाद. बारा धावसंख्या 12 झालेत. येणारी चेंडू आता 12 आणि करायचे आता टोटल 21 धावेची गरज आहे. 12 बॉल्स आणि 21 धावेची गरज. बारा चेंडू आणि 21 धावा. बॉलिंग मार्क वर येतोय सागर मोरे. षटक क्रमांक 2 पंचाच्या डाव्या बाजूने समोर कल्पेश गायकर. हा चेंडू आपण पाहता ऑन साइड ला खेळतोय. इथून मात्र क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवेल, परंतु अगदी फेकी बघा थोडीशी खराब फेकी पाहायला मिळाली. आपण जर विचार केला ना, प्रॉपर थ्रो येणं महत्वाचं होतं, ते झालं नाहीये. जिथून टप्पा फेकला गेला आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी अगदी ठरलाय, तर तुर्माले टीम साठी 2 धावा जोडल्या. धावसंख्या आता टोटल 14 धावा. अगदी बक्षिसांसाठी खूप सारे फोन्स, अगदी आम्ही तुमचं समजू शकतो मन, कारण गावचा संघ दोन्ही संघांना सपोर्ट करण्यासाठी, परंतु कॉमेंट्री सुद्धा खूप महत्वाची आहे. थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय, परंतु इथून मात्र आपण पाहू शकाल या वेळेला लॉंग ऑफ मध्ये आपण पाहताय फटका या वेळेला अगदी चांगला होता. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगदी आपण पाहिलं तर चेंडूला अडवतो नचिकेत पाटील, 2 धावा टीम साठी वाचवतोय, 2 धावा अगदी खर्च होत आहेत आणि या दोनच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकतीये. धावसंख्या आता धावपलकावर जोडली ती म्हणजे 16 धावा. येणारे 10 चेंडू आणि आता मात्र इक्वेशन राहिलंय ते म्हणजे 17 धावेचा. 10 चेंडू आणि 17 धावा. इथून मात्र बॅटची एक मोठा विकेट या वेळेला तंबूच्या आश्रयाला. छेडछाडी करण्याचा प्रयत्न झाला चेंडूच्या बरोबर आणि थोडीशी किंचित एज लागली आणि इथून मात्र मोठा विकेट. कल्पेश गायकर बॅक टू द डगआउट, फलंदाज बाद.
आता मात्र येणारी चेंडू आपण पाहू शकाल 9 चेंडू आणि 17 धावेची गरज. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, स्विचिटचा फटका एक्झिक्यूट करायचा होता, थोडीशी चुकी करतोय. फेकी मात्र यष्टांवर पाहायला मिळाली, परंतु जिथे सिंगल तिथून डबल मात्र कन्वर्ट केली जाते. सिंगलला डबल मध्ये अगदी बनवलं गेलंय, परावर्तित केलंय. एक एक धावेचं महत्व दोन्ही टीमला माहिती आहे. कुडावी संघाला एक एक धाव वाचवणं किती महत्वाचं आहे माहिती आहे, तर तुरमाळे संघाला एक एक धाव जमवणं हे किती महत्वाचं आहे सुद्धा माहिती आहे. कारण एक एक धावेला महत्व खूप सारं राहिलंय आणि ते आपण बऱ्याचशा टुर्नामेंट मध्ये पाहत असतो. एक एक धाव्यानं सामना कधी कधी गमवावा लागतो, एक एक धाव्यानं कधी कधी सिरीज बॅट्समन बॉलर यासाठी यापासून सुद्धा वंचित राहावं लागतं. वेगळं वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न अगदी मी म्हणेन, आणि इथून मात्र चुकतोय आणि त्यानंतर मात्र आलाय हा डॉट चेंडू. आता मात्र येणारे चेंडू टोटल पाहायला मिळतील तुम्हाला 7 बॉल आणि आता 13-15 धावेची गरज. 7 बॉल आणि 15 धावा. मार्च मध्ये अगदी रोमांचक स्थिती, मार्च मध्ये अगदी जीव ओतला जातोय दोन्ही टीम कडून, हे सुद्धा पाहायला मिळत आहे. त्यामुळे आपण पाहू शकाल अगदी बॅटची एज. थर्डमॅनला आपण पाहू शकाल शॉर्ट मध्ये एक सिंगल प्राप्त झाली आणि या सिंगलच्या बरोबरीनं इथून मात्र 2 षटकांचा खेळ संपला. 12 चेंडूचा खेळ इथून संपलाय आणि मग त्यानंतर धावसंख्या टोटल तुम्हाला पाहायला मिळते जमतीये ती म्हणजे 19 धावा. येणारी शेवटचे 6 चेंडू आणि आता मात्र सहा चेंडू आणि आता मात्र 14 धावेची गरज आहे. 6 बॉल 14 धावा बॉलिंग मार्क वर येतोय कुणाल मधेल आपण पाहू शकाल. आणि मग समोर मात्र बॅट्समन आहे सौरभ वांगिलकर आणि नॉन स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजे विशाल चौधरी. सलामीला आलेला अगदी विशालला आपण पाहताय. अद्यापर्यंत एक चौकार एक सिंगल 5 धावेचं योगदान, परंतु ओळखणं जाणणं परखणं हे खूप महत्वाचं राहिलंय. दोन्ही टीमच्या पाठीराखे आणि मग दोन्ही टीमचे खेळाडू आणि मग त्यांच्यासाठी ही मॅच खूप महत्वाची आहे. जो जिंकेल तो एका ना एका पारितोषिकासाठी पुढे सरकणार आहे, त्याला ते मिळणार आहे पारितोषिक. आणि मग तो कोणता संघ असेल, तुरमाळे की कुडावे, कुडावे की तुरमाळे. चला मॅच सुरू करा बघा. 6 बॉल्स आणि करायचे आता टोटल 14 धावा. 6 बॉल्स रिमेनिंग रिक्वायर्ड रन्स आपण पाहिलं तर 14. या मॅच मध्ये आता जिंकण्यासाठी करायचे तर अगदी आपण पाहू शकत तुरमाली टीमला तर 14 धावा वाचवायचे कुडावे संघाला. मॅच मध्ये काही घडू शकतं. क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत भविष्यवाणी करणं, फ्युचर अनाउन्समेंट मात्र करणं हे क्रिकेटच्या पटलावर चुकीचं ठरताना बऱ्याच वेळेला आपण पाहिलंय. 6 बॉल 14. पहिला चेंडू आपण पाहू शकाल. अगदी इथून मात्र आपण पाहिलं असेल पंच काय सांगतील. अगदी पंचांकडे बारकाईने लक्ष पाहायला मिळणार आहे, परंतु पाहूया पंचांचा इशारा अवांतर आणि त्यानंतर मात्र अवांतरची वाईटची एक धाव आली. आता मात्र 6 बॉल आणि 13 धावेची गरज. भविष्य आहे कुडावे टीमचं कुणालच्या हातामध्ये, तर भविष्य आहे तुरमाली टीमचं सौरभ आणि त्याच्याबरोबर विशाल या 2 खेळाडूंवर. 6 बॉल आता इक्वेशन बदललाय. 13 धावेची गरज. हा फटका आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षक आहेत, अगदी डावी सुद्धा लगावली बघा. शेवटच्या मुवमेंटला चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न, शॉट पॉइंटला अगदी तुम्ही पाहताय चांगली फिल्डिंग सुद्धा करताना हे एफर्ट खूप महत्वाचा आहे. क्रिकेटच्या पटलावर ज्या वेळेला तुम्ही खेळता आणि मग त्यानंतर फिल्डिंग डिपार्टमेंट मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दी क्रिकेट, आणि ते मात्र दाखवत असताना इथून मात्र मिळाली एक सिंगल. 5 मध्ये आता 12 धावेची गरज. 5 चेंडू आणि 12 धावा. क्रिकेट हा खेळ जिद्दीचा, मेहनतीचा, कधी हसवतो, कधी रडवतो, कधी आनंद देतो, कधी शांत ठेवतो, असा हा खेळ म्हणजे क्रिकेट. CRICKET या 7 शब्दांमध्ये लपलेला खेळ म्हणजे क्रिकेट. आणि मग या मॅच मध्ये काय घडणार आहे. फटका इथून मात्र चांगला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे, वेगाने फेकी करतोय आणि मग यानंतर यष्टांना चेंडू लावलाय आणि फलंदाजाला परतावं लागतंय. चोटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर सौरभ वांगिलकर हा खेळाडू मात्र रनआउटच्या माध्यमातून
बाद होतोय, फलंदाज बाद. कोण असेल नायक, कोण असेल खलनायक या मॅच नंतर समजणार आहे. 4 मध्ये 11 धावेची गरज. हिरो बनण्याची आता मात्र वेळ आली आहे. हिरो बनण्यासाठी संधी आहे दोन्ही टीमच्या खेळाडूंना. आणि मग कोणता संघ हिरो बनणार? 4 मध्ये 11 धावेची गरज. गोलंदाज रक्षक घेतला जातोय. चला तिसरं पंच विनंती असेल आपण अगदी या गोष्टी सर्व आपण पाहायच्यात बघा. ऑन स्क्रीन वर पाहिलं जाईल. गोलंदाज सज्ज. गोलंदाजाच्या शैलीवर घेतलेला आक्षेप आणि त्यानंतर मात्र आपण पाहू शकाल आलेला हा फटका. कुणाल मते विशाल चौधरी हा खेळाडू होता आणि त्याच्या बॅट मधून आलाय. काय फटका होता बघा. स्ट्रेट फॉरवर्ड सरळ बॅट न केलाय आणि त्यानंतर येतोय हा षटकार. मॅच मध्ये आणखी एक रोमांचक स्थिती, मॅच मध्ये आणखी एक चित्त का फटका. आणि इथून मात्र येणारे चेंडू आपण पाहू शकाल. 3 चेंडू आणि गरज असेल ती टोटल 5 धावेची. 3 बॉल 5 धावेची गरज. एक षटकारानं मॅच मध्ये काय जबरदस्त रोमांचक मोड आणलाय बघा. आजूबाजूला जिथे पाहाल तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षक. कारण क्रिकेटचा प्रेक्षक मायबाप हा मात्र खरा पाठीराख आहे आणि तो मात्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. आता मात्र 3 चेंडू आणि 5 धावेची गरज. एखादा डॉट चेंडू तुर्माली टीमला प्रेशराईज करेल. आणि इथून मात्र आपण पाहू शकाल फटका अगदी आपण पाहिला असेल तर चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं जात आहे. फिल्डिंगला आपण मात्र पाहिलं असेल तर अगदी चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकाल. आणि त्यानंतर मात्र या चेंडूवर मात्र मिळतात त्या मात्र आता 2 धावा. अंपायर आहेत तिथे, अंपायर आहेत. चला आयोजक विनंती करतोय. ऑन स्क्रीनवर अंपायर पाहत आहेत. ऑन स्क्रीनवर अंपायर आहेत. फेअर डिलिव्हरी. आता मात्र 2 चेंडू आणि 3 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. 2 चेंडू आणि 3 धावेची गरज. 2 बॉल 3 धावा. कुडावे की तुर्माले, तुर्माले की कुडावे. अगदी आपण पाहू शकाल स्लोवर पद्धतीने हाताळतोय. दुसरीचा प्रयत्न आणि त्यानंतर मात्र आपण पाहू शकाल विशालला मात्र परतावं लागतंय. रनआउटची मिळाली विकेट आणि विशाल खेळाडू मात्र इथून बाद झालाय. अनमोक्याच्या क्षणाला, अनमोक्याच्या मुवमेंटला इथून मात्र मॅच मध्ये अगदी कडवड घेत असताना पाहायला मिळालं. ज्या खेळाडूने या मॅच मध्ये जीव ओतला होता, ज्या खेळाडूने मॅचला अगदी आपल्या बाजूने आणलं होतं, तर विशाल मात्र बाद होतोय. आता मात्र येणारा शेवटचा अंतिम चेंडू 1 आणि करायच्या त्या 2 धावा. 1 बॉल 2 धावेची गरज. न्यू बॅट्समन साहिलला आपण पाहताय. साहिल चौधरी. 1 चेंडू आणि 2 धावेची गरज. सामना जर आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या या सामन्यासाठी होऊन जाऊ द्यात. काय मॅच रंगली आहे बघा. अगदी अटीतटीचा सामना, अगदी शेवटपर्यंत श्वास रोखून देणारा सामना, शेवटपर्यंत लढवणारा सामना आणि शेवटपर्यंत या मॅच मध्ये अगदी खेळण्यास भाग पडणारा हा सामना मात्र दोन्ही टीमसाठी. 1 चेंडू आणि आता मात्र 2 धावेची गरज कंपल्सरी. धावेची गरज. एक चेंडू 2 धावेची गरज असताना इथून मात्र आपण पाहू शकाल 1 धावेनं सामना मात्र गमवावा लागलाय. 1 धावेनं सामना मात्र जिंकलाय तो म्हणजे कुडावे संघानं. हा सामना मात्र जिंकलाय
टीम देवदास 11 कुडावे टीम सुपर 5 साठी क्वालिफाय झालं, सुपर 5 मध्ये दाखल झालाय. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हडलक टीम तुरमाळे संघ चांगला खेळ राहिला. शेवटच्या मोमेंटला अगदी एका धावेनं सामना गमवावा लागलाय, परंतु आपल्याला